आता जनावर गाभण राहत नाही, हा दोष कुणाला द्यावा? डॉक्टरांना द्यावा, म्हशीला द्यावा की मालकाला द्यावा? एक तर मालकानं सकाळ सकाळी डॉक्टरांना निरोप दिलाय, डॉक्टर पण वेळेत आलेत. आता काळजी घेणं फार गरजेचं आहे. म्हशी किंवा गाई माझ्यावरती आल्यानंतर सकाळी सकाळी ज्यावेळेला डॉक्टर येतात त्यावेळेला त्यांना गरम पाण्याची सोय ही केली पाहिजे, साईडला थंड पाणी पण दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्रभर जनावर शेपटीच्या माध्यमातून त्या योनी मार्गाला मसाज केलेला असतो. त्याचबरोबर डॉक्टरसुद्धा हात घालतात शेणा वाटे. मग ते ग्लोव्ज चांगले आहात का हे तुम्हालाही गरजेचं आहे आणि डॉक्टरनं पण ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. ग्लोव्ज नवा असावा. गर्भाशय हात टाकल्यानंतर जनावराच्या योनी मार्ग हा पाण्यानं स्वच्छ धुवायचा आहे. सिमेंटची कांडी त्या कंटेनरमधून ज्या -196 सेंटीग्रेडमधून ज्यावेळेला आपण ती कांडी बाहेर काढतो त्यावेळेला ती कांडी लगेच ती थॉईंगसाठी 30 ते 45 सेकंद त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती कांडी 30-45 सेकंदानंतर ती व्यवस्थितरित्या गनमध्ये लोड होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते सिमेंट तिथं डिपॉझिट होतं. पण हे करत असताना योनी मार्गाची स्वच्छता थंड पाण्यानं धुणं, चांगल्या टिश्यू पेपरनं किंवा चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यामुळं ते पुसणं हे गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीची काळजी ही आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे.